घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम घन जानकी जीवन नारायण तव दासोहम नारायण तव दासोहम जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम तव दासोहम जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण पुंडलीक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी 4 प्रकारचे भक्त सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. की 4 प्रकारचे भक्त माझी उपासना करतात. आर्तो आर्त काहीतरी संकटाने ग्रस्त झालेला, आपत्तीने व्याकुळ झालेला असा भगवंताची आराधना करतो. जिज्ञासू मनुष्य जन्माला आला आहे, एखादी घटना पाहिली की ती का कशी कुठे किती केव्हा हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या अंतःकरणात निर्माण होते. इतर पशुपक्षी आणि माणूस यांच्यात हेच वैशिष्ट्य आहे की मनुष्य बऱ्या वाईट गोष्टीचा कसाही असो पण विचार करतो. असं का असा प्रश्न त्याच्या डोक्याला पडतो. ज्यांच्या पडत नाही ते भाग्यवान, पण सामान्य सगळ्यांच्या पडतो की असं का. हाच विचार जेव्हा परमार्थासंबंधी असेल, अध्यात्मासंबंधी असेल, तेव्हा तो परमेश्वराचा भक्त बनतो. अर्थार्थी म्हणजे सामान्यतः समजावं अशा भाषेत बोलायचं तर नवसाची भक्ती करणारा. पुत्रान देहि धनं देहि दारान देहि सनं सर्वं देहि महश्च मे, हे पाहिजे. आणि ती बायको सुद्धा मग भार्याम रूपवतीन देहि मनोवृत्तानुसारिणी. आता ह्या येण्याला कळत नाही की ती रूपवती असेल तर मनोवृत्तानुसारिणी नसते, आणि मनोवृत्तानुसारिणी असेल तर रूपवती नसते. मनोवृत्तानुसारिणी म्हणजे नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागणारी. कारण आपल्याकडे मी ज्ञानेश्वर महाराजांचं नाव एवढ्याकरता घेतो की माझ्या विरोधात उद्या लाटणी मोर्चा निघू नये. ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्रियांच्या उद्धाराचा एक मार्ग सांगितला आहे. ज्ञानोबा म्हणतात, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटी चिती. नवऱ्याच्या मनासारखं वागलं की तिला उद्धारासाठी आणखीन काही करावं लागत नाही, तेवढ्यानं तिचा उद्धार होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी सांगतोय या संदर्भात की अशा मागण्या असतात माणसाच्या, मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला ते मिळावं, मला ते मिळावं, मला मी ते मिळावं, हे सगळे अर्थार्थी. आणि चौथा एक भक्त आहे ज्याला ज्ञानी असं म्हणतात, आणि बाकीच्यांना भगवान नाकारीत नाहीत. हिंदू धर्मामध्ये नाकारलं नाही कोणाला. चांगला असो वाईट असो त्या त्या स्थानी त्याला स्वीकारलं.
सब गोलंकार केला नाही, स्थानं ठेवली आहे, पण त्या स्थानी सगळ्यांना स्वीकारलं आहे. तेव्हा भगवान म्हणतात की हे सगळे जरी असे असले तरी उदारा सर्व एव इथे. हे सगळे उदार आहेत, सुकृतीनं आहेत. आणि सुकृती याचा अर्थ काय? असं काही असल्याशिवाय भगवंताचा भक्त होऊ शकत नाही असं संत म्हणतात. बहुत सुकृताची जोडी तेने विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी तेने विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची परमेश्वराच्या मार्गाला जावं असं वाटणं, याच्यासाठी सुद्धा पाठीमागे काहीतरी पुण्याईचा साठा असावा लागतो. तेव्हा हे सगळे उदार आहेत, चांगले आहेत. आता ज्ञानी त्याच्याबद्दल बोलायलाच नको. ज्ञानी त्वात्मैव मे मतम. ज्ञानी म्हणजे माझं स्वरूप आहे. मी आणि ज्ञानी याच्यात काही फरक नाही. अर्थात ज्ञानी भक्त कोण? ज्ञानेश्वर महाराजांसारखे, तुकोबारायासारखे, समर्थासारखे, सावतेबुवासारखे, चोखवारायासारखे, रोहिदासासारखे. काय ही सगळी ज्ञानी मंडळी आहेत. त्यांच्या चरित्रातून आपण त्यांचं ज्ञान किती सखोल आहे ते ऐकलं आहे. या चारापैकी एक जिज्ञासू आहे की ज्याला समजून घ्यायची इच्छा. हे कसं, हे कसं, हे कसं, हे कसं. हे जर सरळ जिज्ञासेचं असेल तर चांगलं. नाही तर काय लोकांच्या चांभार चौकशा असतात की ज्याची काही आवश्यकता नाही. उगीच आपलं मगाशी सांगता सांगता गोष्ट राहिली म्हणून आता आठवली तर सांगतो की याचा बाप कोण, त्याचा बाप कोण विचारतात. असाच एक होता श्रीमंत. कीर्तन प्रवचनाचा नाद फार झाला, पण कोणी कीर्तनकार प्रवचनकार आला आणि त्याने सांगितलं, काही सुरुवात केली किंवा दशरथ नावाचा राजा झाला. यांनी विचारावं दशरथाचा बाप कोण? दशरथाचा बाप अज, अजाचा बाप कोण? रघु, रघुचा बाप कोण? म्हणजे दिलीप. आता संपायचं कुठं? आता ही त्याची ख्याती सगळीकडे झाली. एक वस्ताद कीर्तनकार भेटला त्याला. तो गेला कीर्तनकार. कृष्णातला एक कथा सांगतो म्हणला तुम्हाला. स्यमंतक म्हणायची. सत्राजित नावाचा एक यादवांच्या कुळामध्ये जे ते या काळाचे ठाई राजा होऊन गेला महाराज. सुरुवात. ते श्रीमंतानं उठून विचारलं, सत्राजिताचा बाप कोण? हा म्हणला अठराजित. अठराजिताचा बाप कोण? 19 जित. 19 जिताचा बाप कोण? 20 जित. आता कोण थकतो? परार्धापर्यंत संख्या जायला अडचण काही नाही. मी हे एवढ्याकरता सांगतो आपल्याला की जिज्ञासा असावी. त्या पाठीमागे खरोखरीच काहीतरी विशेष महत्वाची गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे. आणि ही अंतःकरणात ठेवून माणसं जेव्हा या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये उघड्या कानांनी, उघड्या डोळ्यांनी इकडे तिकडे हिंडतात, तेव्हा त्यांना किती गोष्टी ऐकू येतात. त्याचं डोकं असं घुसळल्यासारखं निघालं नाही तर मला विचार. आणि मग त्याच्या डोक्यापुढे प्रश्न पडतो की काय करावं, कोणतं कोण खरं यातलं? बरं, सगळेच मोठे महाराज काही लोकांची यादी करतात. त्यात काय करावे हरी पहाया कोठे जावे, काय करावे हरी पहाया कोठे जावे. म्हणती वारकरी पंढरीला, हरी आहे विटेसी ठेला, प्रभुआचे विटेसी ठेला. म्हणतात यवन परित्याला दगडले खावे, हरी पाया कोठे जावे, काय करावे हरी पाया कोठे जावे. प्रार्थना समाजी म्हणती, प्रार्थना समाजी म्हणती,
प्रभू असे ढगाच्या वरती भ्यावया करून तत्प्राप्ती डोळे झाकावे हरी पाया कोठे जावे काय करावे हरी पाया कोठे सांगते थिया सखी लोका सांगते थिया सखी लोका या चालरीतीला धक्का या चालरीतीला धक्का ओंकार शब्द हा भोका टाकावे हरी पाया कोठे जावे काय करावे हरी पाया कोठे मत आर्य समाजियांचे मत आर्य समाजियांचे असे खरे परिणकामाचे असे खरे परिणकामाचे तनु त्यजून पूजन आज्ञाचे म्हणती साधावे हरी पाया कोठे जावे काय करावे हरी पाया कोठे जावे मत वै काय करावं. आज काही नावं आपल्याला माहीत नसतील, कारण खरोखरीच अनेक मतप्रवाह या अलीकडच्या काळातल्या परमार्थातले असोत का आपल्याला केवळ तत्ववेत्ते असं म्हणणारे जे काही कांटसारखे शास्त्रज्ञ आहेत, ज्ञान शास्त्रज्ञ म्हणत नाही कोणी, तत्वज्ञानी म्हणतात, त्या तत्ववेत्त्या क्षेत्रात आहेत, यांचं आयुष्य अक्षरशः बुडबुड्यासारखं आहे. जन्माला येतात, काही दिवस मिरवतात आणि पुढं नामो निशाण राहत नाही त्यांचं. आज फिलॉसॉफीचं असंच झालं. एकेकाळी हिंदुस्थानभर गाजली होती. ती लेट बीटर नावाच्या एका रशियन माणसाने स्थापन केली. पुढे ॲनी बेझंट नावाची त्याची एक शिक्षा होती. तिने हिंदुस्थानात तिचा खूप प्रचार केला. तिचं वक्तृत्व अतिशय चांगलं होतं आणि थोडे हिंदू समाजाची मिसळून राहण्याची तिची प्रतिमा होती. इंग्रजांच्या विरोधामध्ये काही भाषणं तिने केली तेव्हा आपल्याकडचे पुष्कळ लोक तिच्या नादी लागले होते आणि तिने पुष्कळ मोठी संस्था स्थापन केली. आजही त्या संस्थेची काही केंद्र इमारतीच्या रूपात आणि जमवून ठेवलेल्या निधीच्या रूपात चालू आहेत. इमारती उभ्या आहेत आणि त्यामुळे हाताच्या बोटावर म्हणण्यात की काही माणसं तिथे जातात आहे. पुढे त्यांच्यातला एक कृष्णमूर्ती नावाचे एक गृहस्थ निघाले. गृहस्थ नाही, ते तशी अविवाहित होते. त्यांनी हे सगळं गुंडाळून ठेवलं आणि स्वतःच आणखीन एक प्रचार केला. तो त्यामध्ये बाकी थिओसॉफी सारखाच, पण थिओसॉफी काही ग्रंथांना मान्यता देत असे, हे त्यांनी ग्रंथाला मान्यता द्यायचं सोडलं आणि त्यांचं एकमात्र धोरण स्वतःचं काय, नो बायबल, नो गीता, नो कुराण. गीता नको, बायबल नको, कुराण नको, कोणाच्याही शब्द प्रमाणावर विश्वास ठेवू नका, आमका असं सांगतो हे मानू नका, तुमचा तुम्ही विचार करा, हे सूत्र. आणि दुसरं सूत्र याच्या जोडीला, भूतकालाचं स्मरण ठेवू नका, भविष्याची चिंता वाहू नका, वर्तमानाला काळात राहा, ॲक्सेप्ट ॲज इट इज, ते जसंच्या तसं स्वीकार, वर्तमान काळामधलं जसंच्या तसं स्वीकार. ही सामान्यतः त्यांची दोन सूत्र आणि याच्या भोवती त्यांचं सगळं प्रवचन गुंडाळलेलं. एक स्नेही मला भेटले. ते म्हणाले, तू कृष्णमूर्तींचं ऐकलंस का? नाही हो, ऐकलं नाही. ते इंग्रजीत बोलतात, मला इंग्रजी काही येत नाही. नाही म्हणाले, तू एकदा ऐकच. म्हणजे पुस्तक असलं तर आपल्या वेगानं वाचलं येतं. इंग्रजी बोलणारा त्याच्या वेगानं बोलतो, तरी समजत नाही, मला काय करणार. नाही पण ऐकते म्हणाले. मी अगदी निष्ठावंत श्रोता म्हणून 6 दिवस ओळीने ऐकलं. त्या 6 दिवसामध्ये या 2 सूत्राचा आलटून पालटून उल्लेख होत होता. 6 दिवस झाल्यावर ते मित्र आम्हाला म्हणाले, काय काही नवीन वाटलं की नाही? कसं वाटलं? म्हणजे इंग्रजी चांगलं आहे, वक्तृत्वही बरं आहे. नाही म्हणले, विषय नवीन वाटला की नाही? विषय मला तरी काही नवीन वाटला नाही.
कारण एकाबद्दल मला विसंगती जाणवली आणि दुसरं नवीन नाही, शंकराचार्य इतकं प्राचीन आहे. हे शंकराचार्य इतकं प्राचीन आहे म्हणलो. ते जे सांगतात की भूतकालाचं स्मरण ठेवू नका, भविष्याची चिंता वाहू नका, वर्तमान काळात राहा, जे जसं आहे तसं स्वीकारू. म्हणजे शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, अतीतानागतं किंचित न स्मरामि न चिंतये रागद्वेषं विना प्राप्तं भजाम्यद्य शुभाशुभम्. अतीतानागतं किंचित न स्मरामि न चिंतये, अतीतं न स्मरामि अनागतं न चिंतये रागद्वेषं विना प्राप्तं अद्य शुभाशुभं भजामि. म्हणजे ॲक्सेप्ट ॲट इज इट. भूतकालाचं स्मरण ठेवू नका, भविष्याची चिंता वाहू नका. म्हणजे नवीन काय शंकराचार्यांनी सांगितलंय. मला ते म्हणले हा श्लोक तू बनवला का? अहो म्हणलं नाही, मी जन्माला यायच्या आधी जे पुस्तक छापलंय त्याच्यामध्ये हा श्लोक शंकराचार्यांच्या नावावर लिहिलेला आहे. म्हणजे मी केला नाही एवढं तर तुम्हाला मान्य होईल असं म्हणलं. असं आता म्हणलं दुसऱ्याबद्दल मला शंका आहे. म्हणजे काय शंका आहे? म्हणजे आता दुसऱ्या कोणाचं ऐकू नका, तुमचा तुम्ही विचार करा असं म्हणतात. कोणाचंही ऐकायचं नसेल तर कोणाचंही ऐकू नका असं जो सांगतो त्याचं ऐकावं की नाही? कोणाचंही ऐकू नका असं त्यांनी सांगितलं. आता कोणाचं ऐकू नको म्हणतात, जो कोणाचंही ऐकू नका म्हणून सांगतो त्याचं काय ऐकावं? बरं, कोणाचंही ऐकायचं नसेल हे जर खरं तर एक वाक्य उच्चारावं, लोक हो कोणाचंही ऐकू नका, खाली बसा. एकेका विषयावर 1.5 तासाचं सत्र रोज, असं 15 दिवस काय म्हणून? आता हे कंडिशनिंग ऑफ माइंड नाही का? बरं म्हणलं आणखीन एक शंका आहे मला. काय म्हणजे शंका? म्हणजे त्यांची व्याख्यानाची छापलेली पुस्तकं बाहेर विकायला आहेत. त्यावर एकावर तर जगद्गुरु श्री कृष्णमूर्ती असं लिहिलेलं आहे. जगद्गुरु श्री कृष्णमूर्ती. म्हणला ते नो बायबल, नो गीता, नो कुराण, वाय नो कृष्णमूर्ती? की गीताही नाही, बायबलही नाही, कुराणही नाही, मग कृष्णमूर्ती नाही. आणि कृष्णमूर्तीची भाषणं छापलेली पुस्तकं जर बाहेर उपलब्ध आहे तर यांनी असं कसं म्हणावं कोणाचं ऐकू नका फक्त माझं ऐका? म्हणजे चमत्कारिक झालं. ऐकायचं नसेल तर कोणाचंच ऐकू नये. आणि हा जर सिद्धांत आहे तर यांच्या व्याख्यानाची पुस्तकं बाहेर विक्रीला उभी उपलब्ध काय म्हणून? यांनी का नाही विरोध केला त्याला की माझ्या तत्वज्ञानाचे विरोध आहे, यांची पुस्तकं मी छापू नका? मग तसं झालेलं दिसत नाही. तुझ्याबरोबर बोलायची काही सोय नाही मिळली. आता काय करावं? मी आपल्याला एवढ्याकरता सांगतोय की निरनिराळी मतं प्रस्थापित व्हायला लागली, पण त्या मतप्रस्थापनाच्या मागे जरा तर्काचा अवलंब तुम्ही करावं तर मला नाही करता येत. मलाही करता येतो. तुमच्याच तर्काप्रमाणे तुमच्या गळ्यात आलं ना. तेव्हा अशी मतं पुष्कळ ते प्रार्थना समाजमध्ये होतात. आता राहिलंय नाही कुठं त्याचे नावही, पण एकीकडे फार बंड होतं त्याचं. कलकत्त्याला ब्राह्मो समाज म्हणून निघाला आणि जवळजवळ त्याचीच एक प्रकारची आवृत्ती अशी आपली महाराष्ट्रामध्ये निघाली. आणि चांगली महाराजांनी पुढे लिहिण्यासारखं बडी पडली बडी बडी धेंड म्हणून का घ्यावे हरिपाया कोठे जावे काय करावे हरिपाया कोठे मोठी मोठी धेंड बळी पडली. त्यावेळचे अनेक सुशिक्षित मोठे मोठे पदवीधर सरकारी अधिकारी या प्रार्थना समाजाचे अनुयायी होते. आणि म्हणजे त्यातल्यात एक बरं होतं की ते महाराष्ट्रातले प्रार्थना समाज होते ना, ते तुकोबारायाचे अभंग घ्यायचे, पण त्यातले सगुणपर अभंग वगळायचे आणि निर्गुणपर किंवा उपदेशपर असे जेवढे अभंग असतील तेवढे घ्यायचे. कारण महादेव गुण रानडे जात होते, त्यामुळे त्यांनी ते तुकारामाचे अभंग तेवढे घ्यायचे. पण ते काय, रविवारी 9 वाजता प्रार्थनेची वेळ आहे, त्यावेळेला सगळ्यांनी उपलब्ध व्हावं. आमचे दादा म्हणले देवाला काय वॉरंट पाठवता तुम्ही सकाळी 9 वाजता उपस्थित राहा? कारण यांची धारणा काय, सगुण मूर्ती नाही, ती मंदिरात राहत नाही, मग राहते कुठं? प्रभू असे ढगाच्या वरती
घ्यावया करून तत्प्राप्ती डोळे झाकावे हरी पाया कोठे धनी काय करावे हरी पाया कोठे मत आर्य समाजी यांचे असे खरे परिणकामाचे तनु त्यजून पूजन आत्म्याचे म्हणती साधावे हरी पाया कोठे लावे आर्य समाजी चांगले दयानंद सरस्वती मोठी अधिकारी व्यक्ती होती, पण या मोठ्या माणसांचं गंमत काही वेळा होते, यांची बारीकशी चूक कुठेतरी होते. आणि ती चूक काय होतं आपल्याला माहितीये का, की ती बंदुकीची गोळी जितकी समर्थ आणि जितकी लांबचा वेध घेऊ शकणारी, तिच्या माशीशी जर रेसाचं अंतर पडलं तर तिथं कोसाचं अंतर पडतं. कोस मी चुकून म्हणालो, पण वाव 2 वावाचं तरी अंतर पडतं. म्हणजे इथे एवढीशी चूक असते. दयानंदांसारखा अतिशय प्रज्ञावान पुरुष, मोठा विद्वान, मोठा संघटक, एकेकाळी मुसलमानांचा धाक असावा त्यांना, आणि म्हणून त्यांची हत्या झाली आपल्याला माहित असेल तर. दयानंद सरस्वतींना काच भुकटी करून खायला घालून त्यांची हत्या करण्यात आली. यांना ते मूर्तीपूजेविषयी चिडका आली. ते लहान होते. रुद्राची आवर्तन करायला म्हणून ते शिवरात्रीच्या दिवशी गेले महादेवाच्या मंदिरामध्ये. वगैरे चांगला वेदाचं अध्ययन चांगलं होतं. आणि ते महादेवाच्या पिंडीवर एक उंदीर, तिचे बाहेरलेले तांदूळ असतात ते खात बसला होता. हे म्हणले, हा एवढा मोठा महादेव, राक्षसांना याचा धाक, याची एवढं सामर्थ्य, आणि एक उंदरासारखा तुच्छ प्राणी त्यांच्या डोक्यावर बसून तांदूळ खातोय, त्याचा प्रतिकार याला काही करता येत नाही. काय नाही म्हणले, मूर्तीपूजेत काय झालं, बिघडलं डोकं. मला हे जेव्हा कळलं तर मला वाईट वाटलं. मी एका आर्य समाजी चांगल्या माणसाला विचारलं, अरे हे मी ऐकतो, हे खरं आहे ना? हो म्हणजे खरं आहे. म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे. काय? आई आहे, जन्मदाती आई आहे, आणि तिची मुलं आहेत. एक तान्हं आहे, एक मोठं आहे 15-20 वर्षाचं. जुन्या काळी असं असू शके, नाही तर आज शंका येईल असं कसं असेल, पण जुन्या काळी असं असू शके. कारण आज आता काय आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे आहे. मूल नकोच म्हणणाऱ्या जोड्या आहेत, तर त्यांच्यापेक्षा 1-2 बरं म्हणणाऱ्या बऱ्या की नाही. पण याच्यातून काय निर्माण होणार आहे आपण कधी लक्षात घेतलंय का, की एकच जर पोर असेल तर त्याला या पुढच्या पिढीत कुणी काका नाही, कुणी मामा नाही, कुणी मावशी नाही, कुणी आत्या नाही, कुणी भाऊ नाही, कुणी बहीण नाही, कुणी जाऊ नाही, कुणी नणंद नाही, सगळी नाती खलास.